शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी बालाजी. खरं तर आर्डर सीड्सच्या वतीनं नवीन जी व्हरायटी आहे पुष्पा येलो म्हणून, तर त्याचा लॉन्चचा कार्यक्रम किंवा त्याचा डेमो प्लॉटचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला होता. खरं तर आपल्या कामाच्या ह्याच्यामध्ये आपल्याला तो पाहायला त्या कार्यक्रमाला वेळ मिळाला नसल्यामुळं खरं तर आज आपण वेळ काढून या प्लॉटवर या ठिकाणी भेट दिलेली आहे. बघायला आपण हा प्लॉट आलेलो आहे. खरं तर आपण या वर्षभरामध्ये 4-5 प्लॉट आपले झेंडूचे आपण केले. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटी आपण लावलेल्या होत्या. त्या सगळ्या ऑर्डर सीडच्याच आपण लावलेल्या होत्या. त्याच्यामध्ये आता ही एक व्हरायटी की त्याची लागवड आपल्याला करायची असल्यामुळं खरं तर नवीन व्हरायटी आहे. बऱ्यापैकी काम त्याच्यावर झालं आहे R&Dमध्ये आणि मग ती व्हरायटी कशी आहे ही उत्सुकता आपल्याला असल्यामुळं खरं तर हा प्लॉट बघूनही जायचा आणि रोपंही या ठिकाणून आपल्याला घेऊन जावी या हिशोबानं आपण या प्लॉटला, या नर्सरीला या ठिकाणी भेट द्यायला आलो होतो. आपलं रोपांचं बुकिंगसुद्धा आपण आज केलेलं आहे इथं. आणि हा खरं तर डेमो प्लॉट ज्यावेळेस मी बघतो या ठिकाणी खूप अप्रतिम असा हा डेमो प्लॉट मला इथं बघायला मिळतो. आपण माझ्या साईडला हे प्लॉट बघत असाल. माझ्या आज छातीला हा प्लॉट लागतोय. आपल्याला सर्वांना माहिती आहे की उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस एप्रिल महिन्यामध्ये आपण त्याची लागवड करत असतो, खरं तर त्याच्यामध्ये खूप अडचणी असतात. त्याच्यामध्ये झाड ग्रो करणं असेल, त्याच्यामध्ये फुटवा असेल, कळ्या असतील, याचं जे प्रमाण आहे त्याच्यासाठी खूप अडचणी येतात आपल्याला. आणि मग तशामध्ये प्रतिकार क्षमता जास्त असलेली व्हरायटी जर आपल्या हाताखाली असेल तर निश्चितपणानं त्याचा फायदा आपल्याला होत असतो आपल्या मॅनेजमेंटमध्ये. म्हणजे आपल्याला खूप मोठा त्रास घेऊन करण्यापेक्षा व्हरायटीसुद्धा तेवढी दणकट आपल्याला मिळाली तर निश्चितपणानं त्रास आपला कमी होत असतो. म्हणून आपण अशा व्हरायटीच्या सर्चिंगमध्ये असतो. खरं तर वेगवेगळी वाहन, वेगवेगळ्या व्हरायटी बाजारात येत असतात. शेतकऱ्यासाठी खूप सारं काम चालू असतं आणि मग आपण सुद्धा तेवढ्याच त्या ह्याच्यातून ह्या सगळ्या गोष्टीकडे बघितलं पाहिजे. खूप चांगली परिस्थिती या ठिकाणी आहे. खूप मोठ्या प्रमाणात कळ्या आहेत, कळ्या खूप मोठ्या आहेत, फुल चांगलं आहे, मोठ्या ह्याचं आहे, कॉम्पॅक्ट फुल आहे, ह्याच्यामध्ये फुटवा चांगला आहे. आणि बऱ्याच दिवस झालं, 15-20 दिवस झालं पाऊस आहे, तरी परंतु कुठं आपल्याला दांडेकरपा दिसत नाही आहे, कुठं बॅक्टेरियल ब्लाईट दिसत नाही आहे आपल्याला. खाली जरी आपण बघितलं बुडामध्ये तरीसुद्धा आपल्याला ह्या रोगांचं जे संसर्ग आहे तो कमी दिसतोय किंवा अजिबात दिसत नाही, अशी सगळी परिस्थिती आहे. म्हणजे एक चांगलं नियोजन ठेवलं तर एक चांगली व्हरायटी आपल्याला अजून आपल्याला लावण्याची एक संधी आर्डर सीड्सनं उपलब्ध करून दिली आहे. एक शेतकरी म्हणून मी नक्कीच याची लागवड येणाऱ्या काळामध्ये करणार आहे. एक चांगलं उत्पादन याच्यातून निघू शकतं. आता खरं तर त्याचे प्रयोग अजून झालेले नाहीत किंवा अजून शेतकऱ्यापर्यंत ही व्हरायटी गेलेली नाही. आता ही R&Dमधून बाहेर आलेली ही व्हरायटी, याच्यावर काम झालेलं आहे आणि एक चांगलं उत्पादनाचं वर्षभर चालणारी व्हरायटी जी प्रत्येक वातावरणामध्ये चांगला परफॉर्मन्स देईल अशी ही व्हरायटी आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. या व्हरायटीची आपण लागवड करून याचे सगळे अनुभव आपण आपल्याशी नक्कीच शेअर करू. धन्यवाद.